काय नाव आहे तुमचं? माझं नाव हेमंत विठ्ठलराव सस्ते, बरं रामलिंग ट्रस्ट अध्यक्ष. बरं परवा दिवशी अचानक आमच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की माकडाचं अवचन गेल्यासारखं झालं आहे. हां. त्यानंतर मी फॉरेस्टवाल्याला फोन केले, डॉक्टर लोकांना फोन केले, त्या डॉक्टर टीमला पाठवलं. सोलापूरची टीम डॉक्टर स्वतः म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक असते ते आले. त्यांनी ते सगळे बघितलं. त्यांनी ती पोस्टमॉर्टमसाठी जी मेलेली मृत माकड आहे ते नेलं आहे. त्याचा रिपोर्ट यायचा राहिला आहे. पाण्याचे नमुने नेलेत. त्याच्यानंतर आम्ही जारचं पाणी चालू केलं माकडाला. आम्ही जवळजवळ 4 ते 5 जार आणून प्रत्येक माकडाला पाजलं. त्यांनी जे औषध दिलं होतं म्हणजे इलेक्ट्रोल पावडर ती पाण्यात टाकून पाजायला चालू केलं. पण काल अचानक पुन्हा 3 गेले आणि त्याच्यानंतर मग आजची परिस्थिती बरी आहे. आज फक्त एकच धोकेदायक ठिकाणी आहे. आता वन विभागाच्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की माकडांना बाहेरच्या लोकांनी खाद्य टाकू नये, काही गरज नाही टाकायची असं त्यांचं मत आहे की पण वन्यजीव प्राणी आहेत त्यांना त्यांचं जे खाद्य आहे ते स्वतः शोधतात. जेणेकरून असं ते शोधत राहिले तर त्यांची इम्युनिटी पॉवर वाढेल. हे बरोबर आहे. पण आता इथं कसं आहे, देवस्थानला येणारे लोक जे आहेत ते भाविक असतात. त्यांचं मत आहे की ह्या हनुमानाचं रूप आहे. मग कुणी ना कुणी काही ना काय टाकतंय. अनेक ठिकाणचे अनेक लोक येतात. टाकणं योग्य आहे का अयोग्य आहे? नाही टाकणं अयोग्य आहे. पण आता त्यांचं ते भाविकपणानं ते आणून टाकतात, ते खातात. त्यांना जर नाही टाकलं तर माकड हे इथं येणार नाही, जागा बदलतील, त्यांची हानी होणार नाही असं काय मत आहे? नाही तसं नाही. माकडं इथं कायमच राहते त्याचं आसपास. त्यामुळं त्याचं नाही. तुमचं काय मत आहे? माझं मत की बाबा ही जी आहे ती व्यवस्थित काळजी घ्यावी त्यांनी, फॉरेस्टवाल्यांनी. इथं त्यांची माणसं 1-2 नेमून ठेवावी आणि त्यांना सूचना द्यावा येणाऱ्या भक्तांना. त्या माध्यमातून मग ती सुधारणा होईल. ट्रस्टची काय जिम्मेदारी म्हणून ट्रस्टचे तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही काय जबाबदारी स्वीकाराल त्याची? आम्ही तर जबाबदारी स्वीकारलेलीच आहे की काय ते आणले त्यांची व्यवस्था, डॉक्टरला फोन करणं, ह्यांना फोन करणं सगळ्यांना. पुन्हा आम्ही ज्यांना आणून टाकतात त्यांना सगळ्यांना सांगायचं लागलोय काय की बाबा आता आणू नका असं काही खाद्य. तुमचं काय आव्हान असेल आता? आता माझं आव्हान एकच आहे की हे जर आपल्याला जीवन ठेवायचे असेल तर टाकणारे भाविक जे टाकणारे आहेत त्यांनी टाकू नये खाद्य. इतर ते झाडपाल्यापासून जगतात हे आहे. काय नाव तुमचं? सुनील शेळके, येडशी ग्रामपंचायत सदस्य. इथं माकडाचा मृत्यू झाल्याच्या हो. कशामुळे झाला काय नाही? ही जी विषबाधा झाला असेल तर बाहेरगावून जी लोक येतात त्यांच्या मार्फत विषबाधा झाला असेल. आमच्या गावात प्रत्येक घरात एक घर एक भाकर असं आमच्या गावात परंपरेनं वारसा चाललेला आहे. जर गुरुवार शुक्रवार आम्ही एक घर एक भाकर आम्ही देतो. म्हणजे आमच्या ग्रामदेवतासाठी. आणि आमची परंपरा अशी आहे की माकड ही आमचं ग्रामदैवत आहे आणि रामलिंग ही आमचं ग्रामदैवत. आम्ही त्याच्यामुळं जर गुरुवार शुक्रवारी आमच्या गावातनं आमच्या मारुती मंदिराच्या कट्ट्यावर अगर तालमीच्या कट्ट्यावर एक घर एक भाकर अशी आमची परंपराची योजना आहे. 4 माकडाचा मृत्यू झालेला आहे तर त्याच्यामध्ये अन्नामधून विषबाधा झाली असा रिपोर्ट. ती बाहेरच्या लोकांनी काय आणलं असेल, भात वगैरे असेल त्याच्यामार्फत विषबाधा झाली असेल. ह्याची सर्व सोयी जबाबदारी वन अधिकाऱ्याची आहे. वन अधिकाऱ्यानं 24 तास इथं ड्युटी करावी. बाहेरचे लोक काय टाकतात, भात टाकतात, शिळं अन्न टाकतात, ही त्यांची जबाबदारी आहे. आमच्या जर सोमवारी आम्ही बाजारात भीक मागतो, रामलिंगच्या माकडासाठी भीक मागतो की तुम्ही 4 वांगी द्या, 4 टमाटी द्या, 4 टरबूज द्या, 4 खरबूज द्या. असं आम्ही जर सोमवारी आमचे रामलिंग ट्रस्टची लोक अशी भीक मागतात. आम्ही जर सोमवारी इथं आणून टाकतो. त्यांचं म्हणत आहे की हे खाद्य द्यायची आवश्यकताच नाही. खाद्य नाही द्यायचं तर मग ही अन्य प्राणी उपाशी मरतील. ते म्हणतात की ते झाडपाला खाणारा प्राणी आहे. झाडपाला खाऊ शकत, उन्हाळ्यात झाडपाला होऊ शकत नाही, पावसाळ्यात झाडपाला होऊ शकतो, उन्हाळ्यात झाडपाला होऊ शकत नाही. आजच्या घडीला तुम्ही माझी आज मुलाखत घेतली, आज 3 एप्रिल तारीख आहे. एका बी झाडपाल्याला जर झाडपाला असेल तर ती खाऊ शकतील. तुम्ही झाडपाला दाखवा. ह्या झाडपाल्याला झाडपाला आहे, ह्या वड्यात पाणी आहे, इथं पाणी आहे. आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं पाणी आणू शकतो, हे आणू शकतो, अन्न आणू शकतो. पण जे बाहेरून लोक येणार आहेत, बाहेरून म्हणजे येडशी सोडून परगावून लोक येणार आहेत,
आज उद्या पारगावचं लोक कुठलं असतील, समजा बाहेरचे लग्न असतील, त्यांचं लग्न असेल, भात इटल्याला असतो आणि भाताशिवाय विषबाधा होऊ शकत नाही. तुम्ही माकडा नव्ह, एखाद्या जनावराला खाऊ घाला, गाईला खाऊ घाला, बैलाला खाऊ घाला, तर त्यांच्यापासून विषबाधा होऊ शकते. पण आज रामलिंगच्या आमच्या माकडा, आमचं ग्रामदेवत आहे माकड म्हणजे, आमचं काय ग्रामदेवत आहे आणि रामलिंगला आम्ही ग्रामदेवत मागतो. तुमची काय भूमिका आता? आमची काय भूमिका नाही, फक्त इथून जी येणार आहेत पारगावची लोक आहेत दर्शनासाठी, त्यांचं ग्रामदेवत त्यांचं बी आहे आणि आमचं बी आहे. पण त्यांनी जी भात आणतील, काही इटलेलं अन्न पदार्थ आणतील, त्यांनी ही टाकून नये, आमची एवढीच इच्छा आहे. आम्ही हे माकडं जगवायला आम्ही सक्षम आहेत. आम्ही जर सोमवारी भिक्षा मागतो, भीक मागतो, जर सोमवारी आमचं एक टमटम भरून येतं. हो का, आमचा इथं निवारा केला आम्ही. उद्या ह्या 2 दिवसात मी पत्र मारून घेतो. इथं हे मागं पत्र्यात शेड मारलेला आहे. हेमंत बापू सस्ते माजी सरपंच आहेत, रामलिंग ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, त्यांनी हे इथं निवारासाठी केलंय. आम्ही ह्या 2 दिवसात तिथं निवारा करू, माकडासाठी पाण्याची सोय करू, सगळं करू. पण जे बाहेरून भाविक येणार आहेत त्यांनी की बाहेरचं अन्न, उष्ट, इटकं हे टाकू नये. आम्ही आमच्या गावात एकच प्रतिज्ञा आहे. आमच्या गावात असं नाही की एक घर आणि एक भाकर, एक घर एक भाकर. आम्ही आमची ही एक 5-6 वर्षापासून परंपरा आहे. आम्ही आमचे ट्रस्टीचे माणसं, आम्ही जी रामलिंगचे जी लोक मानतात ते इशीत बसतात. जर गुरुवार शुक्रवार सोमवारी बाजार मैदानात मागतात. सोमवार मंगळवार बुधवार हे 3 दिवस अन्न चालतं. शुक्रवार शनिवार रविवार हे 3 दिवस चालतं. आम्ही गावात एक घर एक भाकर मागतो. येडशी रामलिंग घाट अभयारण्यामध्ये मागच्या 3 ते 4 दिवसापासून माकडं आजारी पडलेत अशी एक बातमी सगळीकडे हे होत होती. तर त्या ठिकाणी आपण पाहणी केली असता त्या ठिकाणी असं आढळून आलं की माकडांना प्राथमिक जे अंदाज होता त्यानुसार माकडांना अन्नामधून काहीतरी पोटामध्ये विषबाधा झाली असं एक शक्यता त्या ठिकाणी डॉक्टरांनी पाहताच केलं. तर वन विभागामार्फत आम्ही तात्काळ इथले लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर जे आहेत जाधव साहेब त्यांच्याशी संपर्क केला. तर डॉक्टर जाधव साहेबांनी येऊन तात्काळ 3 दिवसापूर्वीच उपचार सुरू केले आणि त्या उपचाराला इथल्या सर्व माकडांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं मागच्या 4 दिवसामध्ये फक्त 4 ह्या ठिकाणी कॅज्युलिटीज, जे की वयस्कर अशा पद्धतीचे जे माकडं आहेत त्यांच्या त्या 4 कॅज्युलिटीज त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. आणि सद्य परिस्थितीमध्ये त्यांनी 4 दिवसात जे काही उपचार केले त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. आज दिवसभरामध्ये एकही कॅज्युलिटी नाही. आणि सद्य परिस्थितीमध्ये सर्व प्रकरणावर सगळं म्हणजे या ठिकाणी आमचं डोळ्यात तेल घालून आमचा वन विभाग आणि पशुसंवर्धन विभाग एकत्रितपणे आम्ही ह्या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आणि परिस्थिती सध्या सगळ्या नियंत्रणात आहे. काय कशामुळं नेमकं नागरिकांना काय आव्हान असेल तुमचं की ह्या ठिकाणी विषबाधा- एकूण ह्या अभयारण्य क्षेत्रामध्ये 4 ते 5 माकडांच्या टोळ्या आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या इथं वावरत असतात. तर पर्टिक्युलरली आपण बघत आहोत की हा जो परिसर आहे हा रामलिंग घाट मंदिराचा परिसर आहे. आणि ह्या रामलिंग घाट मंदिर परिसरामध्ये ह्या पायऱ्या आणि मंदिर परिसरामध्ये एक टोळी आहे. जी टोळी, ह्या टोळीला या ठिकाणी येणारे भाविक जाता येता काही ना काही खाद्यपदार्थ टाकत असतात, जे की कायद्यानं गुन्हा आहे. पण श्रद्धाळू ज्यावेळेस येतात तेव्हा काहीतरी एक वन्यजीवांची सेवा व्हावी ह्या दृष्टिकोनातून ते करतात. पण ती एक चुकीची सेवा ठरू शकते, ज्याच्यातून अशा प्रकारच्या अन्नामधून विषबाधा अनावधानानं होऊ शकतात. माकडांना खायला टाकायची काय आवश्यकता आहे? नाही, मुळातच आवश्यकता नाही. त्यांचा नैसर्गिक त्यांचे जे इन्स्टिंक्ट असतात, नैसर्गिक प्रेरणानुसार ते स्वतःचं अन्न स्वतः शोधू शकतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं खाद्यपदार्थ त्यांना टाकण्याची कसलीही प्रकारची आवश्यकता नाही. अच्छा, काय आव्हान असेल नागरिकांना? मग नागरिकांना हेच आव्हान आहे की वन्यजीवांना खाद्यपदार्थ टाकणे हा कायद्यानं गुन्हा आहे. यापुढे अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी जर नाही केल्या तर इथून पुढं असं होणार नाही. आणि अशा ज्या दुर्घटना घडलेल्या आहेत त्या दुर्घटना इथून पुढं घडणार नाहीत असं या ठिकाणी आम्हाला विश्वास वाटतो.